प्रत्येक भागाचं एक वैशिष्ट्य असतं आणि तो वैशिष्ट्यपूर्ण असा पदार्थ खात असताना आपल्या डोक्यामध्ये येतं की याच्यामध्ये नेमकं काय टाकलं जात असेल, हा पदार्थ कसा तयार केला जात असेल, की याची चव अशा पद्धतीनं हटके आहे. तर तशाच पद्धतीची एक आमटी आमच्या भागामध्ये म्हणजे कर्जत राशीनकडच्या साईडला केली जाते आणि ती प्रचंड मोठ्या प्रमाणात फेमस झालेली आहे, शिपी आमटी म्हणून. आता शिपी आमटी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, पण ही आमटी नेमकी कशी केली जाते? मग आपण रेग्युलर जी आमटी करतो ती आमटी आणि ही शिपी आमटी याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, तर तो आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. चला तर मग अतिशय कमी वेळेत खूप जास्त मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेली ही शिपी आमटी कशी करायची ते पाहूयात. शिपी आमटीचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेस आपण इतर कुठली आमटी करतो त्यावेळेस एक किंवा जास्तीत जास्त 2-3 डाळी आपण त्याच्यामध्ये टाकतो, पण शिपी आमटी करत असताना आपल्याला 4 प्रकारच्या डाळी वापरायच्या असतात आणि त्याचंही प्रमाण अगदी थोडं थोडं घ्यायचंय. एकदम आमटी म्हणजे आपल्याला ती घट्टसर अशी करायची नाहीये, फक्त त्या डाळींचा मिश्र अशा पद्धतीचा जो फ्लेवर आहे तो आपल्या आमटीला लागला पाहिजे. तर त्याच्यासाठी इथं आपण तुरीची डाळ घेतलेली आहे, मसुरीची डाळ, मटकीची डाळ आणि मुगाची डाळ प्रत्येकी 1-1 चमचा. अगोदर आता ह्या डाळी आपल्याला भाजून घ्यायच्यात. एकत्रितरित्या सगळ्या डाळी भाजून घेतल्या तरीही चालतील. तुम्हाला असं वाटेल की हिनं डाळी धुतल्या नाहीत, पण तसं नाही. मी अगोदर स्वच्छ सुती कपड्याने ह्या पुसून घेतलेल्या आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता हलक्या अशा पद्धतीने ह्या भाजलेल्या आहेत. खूप जास्त डार्क करायच्या नाहीत, हलकं असं आपल्याला भाजून घ्यायचंय. काढून घेऊयात. भाजून घेतलेल्या या डाळी आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात आणि थंड केल्यानंतर मग आपण ह्या शिजवून घेऊया. थंड झालेल्या डाळी आपण कुकर मध्ये काढून घ्यायच्यात. पाणी टाकून घेते. थोडीशी हळद टाकायची आणि आता आपण याचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊयात. कुकरची शिट्टी होतीये तोपर्यंत आता आपण आपल्याला वाटण करायचंय, तर त्याची तयारी करूयात. गॅस इकडचा ऑन केलेला आहे. कांदा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा, भाजून घेऊया. आज आपण शिपी आमटी करतोय आणि शिपी आमटी म्हटलं की वरती मस्त असं त्याला कट हा असतोच, तर त्याच्यामुळे तेलाचा पुरेपूर वापर केला जातो. इथं कांदा भाजताना देखील थोडस तेल टाकून घ्यायचंय. कांद्याचा रंग बदललेला आहे, ट्रान्सपरंट झालेला आहे, त्याचबरोबर हलका असा तांबूस सुद्धा झालेला आहे. आता आपण याच कांद्यामध्ये टाकणार आहोत लसूण आणि आलं. लसूण इथं मी गावरान वापरलेला आहे आणि थोडासा जास्त वापरायचा. कांदा तर आपला अगोदरच भाजलेला होता आणि लसणाला देखील हलके असे चटके बसलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. खोबरं घेतलेलं आहे आणि साधारण 4 मोठे चमचे इतपत हे खोबरं असेल. खिसून घेतलं म्हणजे काय होतं, पटकन भाजलं जातं. आता जे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतेय. आपल्याला याचं सगळ्याचं वाटण करायचंय. आता या वाटणामध्ये आपण इथं कढीपत्ता देखील टाकणार आहोत आणि एकदम छान फाईन असं हे आपण वाटून घेऊयात. शिपी आमटीसाठी अगदी आपण मोजकेच मसाले टाकणार आहोत, तर सगळ्यात जास्त वापर दालचिनीचा केला जातो. म्हणजे जर रेग्युलर आपली भाजी असेल तर साधारण एवढा तुकडा आपण टाकतो, पण शिपी आमटीसाठी आपल्याला दुप्पट दालचिनी वापरावी लागते. तर या तव्यावरती हलकी अशी आपण ही भाजून घेऊया आणि दालचिनी बरोबरच इथं मी हे स्टारफूल वापरत आहे एक. मसाल्याचा सुगंध रिलीज झाला की हे काढून घ्यायचंय. भाजून घेतलेली ही दालचिनी, त्याचबरोबर चक्री फूल आणि इथं आपण हे तमालपत्र घेतलेलं आहे. तर या 3 पदार्थ आपल्याला मिक्सर मध्ये भरडून घ्यायचे. खडे मसाले मी मिक्सरला फिरवून घेतलेत आणि इथं तुम्ही बघू शकता एकदम बारीक पावडर केलेली नाहीये, अशा पद्धतीचं आपल्याला हे भरडून घ्यायचंय.
आता आपली डाळ आपण चेक करूयात. इथे तुम्ही बघू शकता मस्त असा याला रंग आलेला आहे, कारण की आपण ती भाजून घेतलेली आहे ना, तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचा याला रंग येतो. आणि आता ही डाळ सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून छान फाईन अशी बारीक करून घ्यायची आहे. आता आपण फायनली फोडणी द्यायला लागलेलो आहोत. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये 3 चमचे मी तेल टाकून घेतेय. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, पण शिपी आमटी ही तर्रीबाजच असते. आता आपण तेल टाकलेलं आहे, तर ते हलकं असं गरम झालं की याच्यामध्ये शहाजिरं टाकायचंय. आणि आपण हे जे खडे मसाले मिक्सरला फिरवून घेतलेले होते ते, आणि खूप जास्त त्याला करपवायचं नाही, लगेचच आपलं हे जे वाटण आहे ते आपण टाकून घेऊयात. इथं वाटण तयार करताना मी पाणी टाकलेलं होतं आणि एकदम छान फाईन अशा पद्धतीनं हे वाटून घेतलेलं आहे. तेलामध्ये वाटण व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे. गॅसचा फ्लेम लो ठेवून एकदम शांततेत हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचंय, म्हणजे छान असा त्याचा फ्लेवर उतरतो. आता याच फोडणीमध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीरचा फ्लेवर पूर्णपणे त्या आमटीला लागला पाहिजे, तर त्याच्यामुळे फोडणीतच टाकायची. कोथिंबीर हलकी अशी तेलामध्ये परतलेली आहे. आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहोत थोडीशी हळद, धणेपूड, त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर. बेडगी मिरची ऑप्शनल आहे. त्याचबरोबर इथं आपण टाकत आहोत काळं तिखट, जे की आपण स्वतः तयार केलेलं आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर जो नंबर मिळतोय स्क्रीनवरती त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि हे अस्सल झणझणीत अशा पद्धतीचं सोलापुरी काळं तिखट आहे. आणि तिखट तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीच्या जेव्हा गुठळ्या असतात ना तिखटामध्ये, तेव्हा ते तिखट अगदी परफेक्ट असं असतं. आता आपण टाकून घेऊयात. तुम्हाला कितपत आमटी तिखट करायची आहे त्या हिशोबाने तिखट टाकायचंय. हलवून घ्यायचं. पावडर मसाले सगळे व्यवस्थित असे परतवून घ्यायचे. हे पाणी गरम झालेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपण ही डाळ टाकणार आहोत. आता सगळी डाळ टाकायची नाही. शिपी आमटी काय आपल्या रेग्युलर आमटी सारखी इतकी घट्टसर नसते, ती पातळ अशा पद्धतीची असते. आपल्याला किती लागते आपण ती बघूयात, त्या हिशोबाने टाकायची. हलवून घ्यायचा. आता इथं तुम्ही बघू शकता ही अशा पद्धतीची आपली आमटी तयार झालेली आहे. पण मला असं वाटतं की मी आणखीन थोडीशी डाळ टाकावी, तर त्याच्यामुळे थोडीशी डाळ टाकून घेते. हलवून घ्यायचं. चवीनुसार मीठ. गॅसचा फ्लेम मी मोठा केलेला आहे आणि मोठ्या फ्लेमवरती एकदा याला दणकून उकळी येऊ द्यायची. आणि नंतर मात्र गॅसचा फ्लेम एकदम लो करायचा. आणि लो केल्यानंतर साधारण म्हणजे तुम्ही जेवढं जास्त याला उकळून घेताल ना, तेवढी जास्त याची चव वाढत राहते. मी तर इथं सध्या अर्धा तास याला उकळवून घेणार आहे, म्हणजे ओरिजिनल तो फ्लेवर लागला पाहिजे. सब्र का फल मिठा होता, तर त्याच्यामुळे थोडंसं जास्त वेळेला उकळवून घ्यायचं. अर्धा तास झालेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त असा कट आलेला आहे. आणि आपली ही जी आमटी आहे ती अतिशय सुंदर अशा पद्धतीची दिसतीये. आणि याचा जो सुगंध आहे ना, तो तर काय सांगू, अक्षरशः संपूर्ण किचन मध्ये सगळा घमघमाट सुटलेला आहे. खरं सांगू का तुम्हाला, इतकं छान असं ताट पुढं आहे. मला खूप घाई झालेली आहे की मी कधी एकदाचा हा व्हिडिओ संपवतीये. आणि लिंबू ह्याच्यात ठेवायचं राहिलेलं आहे, तर मस्तपैकी लिंबू पिळायचं आणि असं मस्त कुस्करून खायचं. छान लागतं हे कॉम्बिनेशन. आमटीची चव अप्रतिम अशा पद्धतीचे. याच्या अगोदर जर तुम्ही खाल्ली असेल तर तुम्हाला कळेलच, पण जर तुम्ही खाल्ली नसेल तर नक्की ट्राय करा.
येळवण्याची जी आमटी आहे तो प्रकार वेगळा आहे आणि आपण ही जी आमटी केलेली आहे हा प्रकार वेगळा आहे, याची चव वेगळी आहे. नक्की ट्राय करा. आणि आता तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. मी ही आमटी ट्राय करते. उद्या संध्याकाळी ठीक 9 वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.